कोण कोण असं आहे ज्यांना मुलांच्या टिफिनपासून तर सुट्टी मिळाली आहे पण नवरोबांचे टिफिन चालूच आहेत? मला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना टिफिनला देण्यासाठी झटपट तयार होणारी अशी ही दोडक्याची भाजी बघणार आहे. आता काय झालं आहे ना, मुलांच्या शाळांना सुट्टी आहे त्यामुळे मुलांचे टिफिन तर बंद आहेत, पण नवरोबांचं ऑफिस तर चालूच आहे ना, त्यांना थोडी सुट्टी मिळणार आहे उन्हाळ्याची. त्यामुळे आपल्याला टिफिन पासून सुटका आपली होत नाही, आपल्याला टिफिन तर बनवावाच लागतो. मग आता याच्यामध्ये शॉर्टकट काय शोधायचं तर बाबा पटकन तयार होणाऱ्या भाज्या, जेणेकरून आपला कमीत कमी वेळ किचनमध्ये जाईल आणि झटपट असं तयार होऊन आपण टिफिन छान हेल्दी टिफिन असं त्यांना देऊ शकू. तर त्यासाठी मी इथे दोडक्याची भाजी करते. अगदी 5च मिनटात ही भाजी तयार होते. त्यासाठी बघा, स्वच्छ धुवून घेतला दोडका आणि साली काढून घेतल्या, त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात आणि गोलाकार असा कापून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा हवा आहे, तर मी इथे बारीक चिरून घेतला कांदा. त्याचबरोबर कांद्याबरोबर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. तर बारीक चिरलेला टोमॅटो आपण इथे टोमॅटो बारीक चिरून घेऊया. आता कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल. तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं. तर झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा, त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला थोडासा आरामही करता येईल, सुट्टी असल्याचा फीलही येईल. तर इथे बघा, बारीक चिरलेला कांदा घातला, त्याचबरोबर 1 चमचा इथे आलं लसूण पेस्ट घातली आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे सगळे जिन्नस छान शिजवून घ्यायचे. मौसूद असं हे टोमॅटो शिजेपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं मीडियम हाय फ्लेमवर याला छान शिजवून द्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये मी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला. तर मी इथे साधारण 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातले. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि अगदी अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे. तर आता इथे सगळे आपले बेसिक मसाले घालून झालेले आहेत. गॅस मसाले घालत असताना मंद आचेवर ठेवा, नाहीतर सगळं जळून जाईल आणि परत पुन्हा नव्याने आपल्याला भाजी करायला लागेल आणि आपलं काम डबल होईल. त्यापेक्षा गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता इथे बघा, छान एकजीव सगळे मसाले झालेले आहेत. टोमॅटोसुद्धा मऊसूद असा शिजलेला आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी 2 चमचे पाणी, जेणेकरून अजून छान हे मसाले एकजीव होतील आणि छान शिजले जातील. टोमॅटो छान मऊसूद शिजेल आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जो बारीक चिरून घेतलेला आपला दोडका आहे तो घालायचा आहे. दोडका शिजायला अजिबात वेळ लागत नाही, झटपट शिजला जातो. आणि त्याचबरोबर आपण त्याला छान असा गोलाकार पातळ चकत्यांमध्ये कापून घेतला आहे, त्यामुळे त्याला तर अजिबातच वेळ लागत नाही. झटपट ही 5च मिनटात आपली छान आणि मस्त भाजी तयार होते, त्यामुळे नक्की ट्राय करा. तर इथे बघा, छान याला आपण शिजवून घेऊया. टोमॅटोला या पाण्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी दोडका घालून घेतलेला आहे. आता दोडका या फोडणीबरोबर एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा. ही भाजी चवीला खूप अप्रतिम लागते बरं का. तुम्ही टिफिनला देण्यासाठी तर करू शकता, त्याचबरोबर तुम्ही वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून करू शकता. ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा भन्नाट लागते, चपातीबरोबर तर विषयच नाही, छानच लागते. तर अशा पद्धतीने या पद्धतीने परतून घ्यायचा दोडका आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. इथे बघा, मस्त असा मऊसूद दोडका शिजला गेलेला आहे. आता मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे, पाणी छान सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. भाजी झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भन्नाट अशी टिफिनला देण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला अशा नवरोबांना टिफिनला देण्यासाठी जर भाजी रेसिपी, झटपट होणाऱ्या रेसिपीज बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण त्याप्रमाणे छान झटपट तयार होणाऱ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.